पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात प्रसारित करत आहोत पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकाच्या उत्तरार्धाचा भाग 43. अभिवाचक जयंत ठोंबरे. महाराजांनी सुटून आल्यानंतर आपल्या शत्रू राज्याच्या परिस्थितीचा अगदी बारकाईने विचार चालवला होता. अफजल खानाच्या स्वारीपासून सतत गेली 7 वर्ष स्वराज्याला आतोनात कष्ट, हाल आणि नाश सोसावा लागला होता. शाही फौजांच्या प्रचंड वरवंट्याखाली स्वराज्याची प्रजा शेतीभाती, गुरेढोरे, उद्योगधंदे आणि घरेदारेही भरडून चिरडून गेली होती. स्वराज्य या हालांना तोंड देता देता दमून गेले होते. प्रजेची आबाळ झाली होती. आर्थिक स्थिती अतिशय खालावली होती. ही स्थिती पार पालटून टाकून स्वराज्याच्या कारभाराची अत्यंत सुव्यवस्थित, पायाशुद्ध आणि बळकट उभारणी केली नाही तर आपला स्वराज्याचा उद्योग केवळ उदात्त आणि दांडगाई ठरेल. प्रजा आणि भूमी यांचे उत्कृष्ट प्रकारे पालन, पोषण आणि स्वराज्याचं रक्षण जो करीत नाही व करू शकत नाही तो राजा ईश्वराच्या न्यायाने गुन्हेगार आणि शिक्षेस पात्र, राज्यास अपात्र. राज्य म्हणजे संसार, संसारातील मुले बाळे, लेकी सुना, देवघर, माझघर, स्वयंपाकघर, गोठा, ओसरी कशी सुखात राहील, आनंदानं बजबजेल, सबळ समृद्ध होईल हे पाहणं हे संसारातील कर्त्या पुरुषाचं कर्तव्य. राजाचंही कर्तव्य असेच. महाराज कर्तव्यदक्ष होते. त्यांनीही सतत विचार चालवला होता की विस्कटलेल्या स्वराज्याच्या कारभाराची घडी सुव्यवस्थित कशी बसवावी, फौज ताजीतवानी कशी करावी, 18 कारखाने, 12 महाल, कोट किल्ले बळकट करावेत. तोपर्यंत कोणाशीही भांडू नये, निदान मोगलांची तरी भांडू नये. तह करावा. 4 दिवसांनी गड, गडी आणि घोडे ताजे झाले मग आखाडा उकरावा. तह केल्याने आपले दोघे पंत वकीलही सुटून मुला माणसात येतील. तरी बादशाह आलमगीराला लिहून तहच करावा. बादशाहीची खरी अवस्था काय आहे ते आग्र्यात समजलेच आहे. मराठ्यांना दिल्ली जड नाही, पण आत्ताच घाई केल्यास लहान तोंडी मोठा घास होईल, पचणार नाही. अधिक शरीरबळ, बुद्धिबळ वाढवावं, संसार वाढवाव्यास वेळ लागत नाही. पण कोणाची आबाळ होऊ न देता त्यांचे पालन पोषण संरक्षण करायचे तर आधी तरतूद हवी. बायकोचा हुंडा जन्मभर पुरत नसतो. स्वतःची हिंमत कमाई हवी. हुंड्यावर जगतो तो मर्दच नव्हे. स्वराज्य संपूर्ण स्वावलंबी, समर्थ असावं. स्वाभिमान बळे स्वराज्य जगावे. अपमान, आक्रमण करावयाची बुद्धी कोणाच होऊच नये असे बळ असावे. आपली आघाडी भीमबळाची असावी. कोणी फूट पाडू म्हणेल तर त्यास यश कदापि न यावे. हे करावयाचेच. हे केलं ना होईल. हे केल्यानं मराठी दौलत 4ही पातशाह जड भारी होऊन यशवंत होईल. महाराजांनी दूरदेशीचे विवेक करून तहाचा मनसुबा आखला. त्यांनी बादशहास पत्रे लिहिली की मी आपलाच नम्र सेवक आहे, आपल्या सेवेस तत्परच आहे. माझा मुलगा संभाजी बादशाही फौजेत नोकरी करीलच. माझ्या ताब्यातील सर्व किल्ले व दौलत आपल्या सेवेसी अर्पण आहे. आपण बादशहाची परवानगी न घेताच आग्र्याहून निघून आलो. त्याबद्दलही महाराजांनी न विसरता खेद व्यक्त केला. महाराजांची पत्रे बादशहाकडे रवाना झाली. वास्तविक बादशाह महाराजांवर सतत जळफळत होता. पण आता उपाय काय होता? एक उपाय होता. स्वतः बादशहानेच दख्खनवर चालून जाऊन शिवाजी राजांचा बिमोड करणे हा उपाय होता. त्यांची इच्छाही होती, पण काय करावे हिम्मतच होत नव्हती. अफजल खान, शाहिस्ते खान, सुरत, आग्र्याचा दरबार आणि मिठाईचे पेटारे आठवले की औरंगजेबाचे मन दचके. आपण दख्खनवर गेलो आणि असलंच काहीतरी भयंकर चेटूक त्याने आपल्यावर केली तर किती फजिती होईल. मुघलशाहीचा दरारा, हिम्मत, अब्रू कायमची खर्च होऊन जाईल. स्वतः न जाणे हेच तूर्त मुत्सद्देगिरीचे. झाकली मूठ 1.25 लाखाची. म्हणजेच औरंगजेब भेकड किंवा नामर्द होता असा याचा अर्थ होत नाही. तो खरोखरीच धाडसी होता, भित्रा नव्हता. स्वतःचे प्राण धोक्यात घालण्यास आणि मरणाचाही तो डरत नव्हता. पण आपण स्वतः बादशाह असल्यामुळे मुघलशाहीची अब्रू आपल्याशीच निगडीत आहे, तीही रसातळाला जाईल म्हणून तो भीत होता. महाराजांची ही पत्रे पाहून औरंगजेबाला जरा नवलच वाटलं.
प्रथम त्याला वाटलं की हा बंडखोर आपल्यावर चिडून पळालाय, तेव्हा हा पुन्हा दंगा माजवेल. पण हा तर अजूनही नम्र बंदा नौकरच म्हणतोय. तूर्त उत्तमच आहे. बादशहानं एकदम या तहास मान्यता देऊन टाकली. याचं आणखीन एक कारण म्हणजे इराणचा शाह हिंदुस्थानावर स्वारी करणार अशी वार्ता आली होती. तसेच पेशावर प्रांतामध्ये बंडाचा उठाव झाल्यामुळे त्याला तिकडे धावाधाव करणं भाग होतं. या सर्व गोष्टींमुळे तह चटकन घडून आला. या तहाची नेमकी कलमे उपलब्ध नाहीत, परंतु पूर्वीचा पुरंदराचा तह आणि हा तह यात काहीच फारसा फरक पडलेला नाही. पुरंदरचाच तह कायम झाला असं म्हटलं तरी चालेल. तहाबरोबरच महाराजांनी रघुनाथ पंत आणि त्र्यंबक पंत यांच्या सुटकेची मागणी केली. औरंगजेबाने ती ताबडतोब मान्य केली आणि उभयता पंत शाही तुरुंगातून सुटले. तो दिवस होता 3 एप्रिल 1667. पुरेपूर 7.5 महिने या दोघांनी औरंगशाहीच्या यमयातना भोगल्या. आग्रा प्रकरणात सर्वात जास्त हाल या दोघा मेव्हण्यांचेच झाले. शरीरे पिचून निघाली. आमिषे आणि अत्याचार या दोन्ही गोष्टींना या ब्राह्मणांनी दाद दिली नाही. महाराजांवर नितांत निष्ठा, केवढा निर्धार, देवाच्या सेवेसाठी जीवलगांच्याही ताटातुटी सहन करून शेवटी प्राणही अर्पण्याची शिकवण समर्थांनी दिली. तेवढीच आणि तशीच कडकडीत शिकवण महाराज शिवाजीराजांनी मराठ्यांना दिली. देह मर्त्य आहे, तो एक दिवस जाणारच. देहाची पर्वा करू नका. हाती घेतलेल्या महाव्रताची सांगता करण्यासाठी देहाचा चुराडा झाला तरी होऊ द्या. आपले व्रत सतीचे, संत सज्जनांच्या सन्मानासाठी, मुलालेकरांच्या आनंदासाठी, माया बहिणींच्या सौभाग्यासाठी, स्वजनांच्या सुखासाठी, स्वधर्माच्या प्रतिष्ठेसाठी आणि देवता भूमीच्या मुक्ततेसाठी आणि संरक्षणासाठी खुशाल हसत हसत मरा, चिरंजीव व्हाल. पुण्य तेच. महाराष्ट्राचा हा आदेश होता आणि आहे. यातच महाराष्ट्राचे कडकडीत कर्मकांड सामावलेले होते आणि आहे. स्वराज्य सामर्थ्य होते, कारण महाराष्ट्र धर्माच्या नित्य आणि नैमित्तिक कर्माचे अध्याय जगणारी आणि जगवणारी असंख्य माणसे होती आणि होतील. रघुनाथ पंतांनी आणि त्र्यंबक पंतांनी शिवशाहीचे व्रताचरण असेच केले. सुटल्यावर उभयता पंत महाराष्ट्रात आले. आग्र्याच्या राजकारणात या दोघांनी अतिशय मोलाची कामगिरी केली होती. स्वराज्याच्या अगदी जन्मापासूनचे हे दोघे पाईक, महाराजांचे जीवलग. दोघांच्याही कामगिरीची आणि यातनांची जाणीव महाराजांना होती. दोघेही गडावर महाराजांपाशी येऊन पोहोचले. ताटातुटी संपल्या, आनंदाला उधाण आले. पुन्हा जीवलगांच्या भेटी घडल्या. हृदय दाटून आली. कुठे ठेवावी, कुठे जपावी ही दौलत? अमोल जडजवाहीर हे. महाराजांना आनंद झाला तो कलमी कसा सांगू? जिवंत सुटतात की नाही याची चिंता होती. औरंगशाह जबरदस्ती करून धर्मभ्रष्ट करील की काय याचे भय होते. अर्थात त्यावर औषध होतेच महाराजांपाशी, पण श्रीने परीक्षा करावयासच जणू फुलाच्या ऐरणीवर हे हिरे ठेवले होते. अधिक तेजाळून पैलूदार बनून ते घरी आले. सोनोपंत डबिरांचा पुत्रही सोन्याचाच ठरला, अगदी पावन कशी. महाराजांनी दोघांचीही भरघोसपणे सरफराजी केली. महाराजांचे जडजवाहीर गेले, गमावले. हाती लागणे अशक्य होते. म्हणजे काय झाले? खरोखरच जडजवाहीर म्हणजे हिरे, मोती, माणके, मोहरा गमावल्या. महाराजांनी आग्र्याहून पसार होण्यापूर्वी आपल्या जवळची बरेचसे जडजवाहीर आग्र्याहून राजगडावर सुरक्षितपणे पोहोचवण्यासाठी आग्र्यातील एक बडा सावकार मूलचंद याच्याकडे सोपवले होते. रकमा आणि जडजवाहीर एकाच ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवण्यासाठी आणि आणवण्यासाठीची कामं हे सावकार लोक करीत असत. त्याबद्दल ते थोडाफार मोबदला घेत. या सावकारांच्या पेढ्या फार दूर दूर असत. महाराजांनी आपली दौलत मूलचंदच्या स्वाधीन केली होती. स्वतः पळण्यापूर्वी ही धनदौलत घरी रवाना झालेली बरी, हा महाराजांचा हेतू. त्याप्रमाणे आपल्या मुनिमांच्या मार्फत मूलचंदाने हे जडजवाहीर बंदोबस्तात दक्षिणेत रवाना केले. पण घोटाळा झाला.
हे मुनी महाराष्ट्राच्या मार्गावर असतानाच वाटेतच त्यांना बातमी कळली की शिवाजी राजा कैदेतून पसार झाला. ह्या मुनिमांच्या रिकाम्या डोक्यात गोंधळ उडाला. हा शिवाजी बादशांच्या मर्जीविरुद्ध पळून गेला. आता हे धन त्याच्या घरी कसे पोहोचते करावे, हाही गुन्हाच नव्हे का? आणि त्या अतिशहाण्या मुनिमांनी आपलं डोकं चालवून असं ठरवलं की आपण पुन्हा परत आग्र्यात जाऊन हे धन साहुकाराच्या स्वाधीन करावे, हेच योग्य. लगेच ते मुनीम परत फिरले आणि आग्र्यास आले. काही माणसे बघा अगदी जन्मजात बावळट. मुनिमांनी हे धन साहुकार मूलचंदांच्या स्वाधीन केले. आता मूलचंदांपुढे प्रश्न पडला, या जड जवाहिराचं काय करावं? बादशाहाला समजलं तर तो आपल्या घरावर निखारे ठेवील. मग मुकाट्यानं बादशांच्या स्वाधीन करावं हे बरं. लगेच मूलचंदानं हे धन नवाब फिदाई खानाकडे नेऊन दिलं. नवाबानं ते बादशांच्या पुढे नेऊन ठेवलं. अमोल हिरे मोती. बादशहांचं मन अधिकच विषण्ण झालं. हाय, तो शिवा म्हणजे मोलाचा माझा बळी गेला पळून, आणि आता हे निर्जीव हिरे मोती मी काय करू असं बादशहास वाटलं. त्याने ते जड जवाहीर इफ्तिखार खानाच्या स्वाधीन करण्याचा हुकूम नवाबास दिला. इफ्तिखार खान हा बादशहाचा खानेसामा होता. बादशहा त्याच्या अधिकाऱ्यांनी विचारलं की शिवाजीच्या जप्त केलेल्या किंवा सापडलेल्या मालमालियातीचा काय निकाल करायचा. यावर बादशाह औरंगजेबानं महाराजांची सर्व धनदौलत काजीच्या मार्फत विकून टाकून येणाऱ्या रकमेची फकीरांना खैरत करण्याचा हुकूम सोडला. जड जवाहीर आणि हत्ती, घोडे, उंट सरकारातच खरेदी करण्यात आले. बाकीचा माल बाजारात विकण्यात आला. आग्र्यातील फकीर मंडळी मात्र शिवाजी महाराजांवर निहायत खुश झाली, कारण महाराज आग्र्यात होते तेव्हा त्यांना भरपूर मिठाई मिळाली होती आणि पळून गेल्यानंतरही असे द्रव्यदान मिळाले. श्रोते हो, पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकाच्या उत्तरार्धाचा भाग 43 आज आपण ऐकलात. रसिक हो, आपल्याला हे पुस्तक अभिवाचन आवडतंय, भावतंय, ऐकावंसं वाटतंय हे आपण दिलेल्या कमेंट्सवरनं लक्षात येतच आहे. पण आपण आपल्या याविषयीच्या कमेंट्स, प्रतिक्रिया आम्हाला रेकॉर्ड करूनही पाठवू शकता. या पुस्तक अभिवाचनासाठी येणाऱ्या प्रतिक्रियांवर आधारित प्रतिसाद या विशेष कार्यक्रमात त्याचा नक्कीच समावेश केला जाईल. मग आता त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 94 222 55 909. क्रमांक पुन्हा एकदा ऐका, 9422 55909. तसंच तुम्ही ईमेलही करू शकता. त्यासाठी आमचा मेल आयडी आहे image27@gmail.com. imagead27@gmail.com. तेव्हा आपल्या प्रतिक्रिया रेकॉर्ड करून आम्हाला नक्की पाठवा. आम्ही त्याची आतुरतेने वाट बघतो आहोत. आणि आता जाता जाता रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी, त्याचं वेळोवेळी नोटिफिकेशन मिळवण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा. आणि हो, रेडिओ जयंतच्या या यूट्यूब चॅनलचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. तेव्हा लगेचच रेडिओ जयंतला सबस्क्राईब करा.